महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राधानगरी तालुक्यातील पनोरी इथं भात शेती शाळा आयोजित केली होती। भात पिकाच्या उत्पादन वाढीसह शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने झालेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमापुरे यांनी भात बियाणांची निवड, बीज प्रक्रिया आणि रोपवाटिका तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। राधानगरी तालुक्यातील पनोरी इथं भात शेती शाळा उत्साहाच्या वातावरणात पार पडली। भात शेती शाळेच्या पहिल्या वर्गात मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमापुरे यांनी मार्गदर्शन केलं। भात बियाणांची निवड, बीज प्रक्रिया आणि रोपवाटिका तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन झालं। शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार योग्य बियाणांची निवड करावी, तसंच घरच्या घरी उपलब्ध बियाणांवर योग्य प्रक्रिया करून दर्जेदार बियाणं तयार करता येतात असं त्यांनी सांगितलं। वर्षभर टोपली किंवा कणगीत साठवून ठेवलेल्या बियाणांमध्ये हलकी, कीडग्रस्त आणि रोगग्रस्त बियाणं मिसळली असण्याची शक्यता असते। त्यामुळे प्रथम 3% मिठाच्या द्रावणाद्वारे बीज प्रक्रिया करून निकृष्ट बियाणं वेगळे करावे असा सल्ला दिलीप आदमापुरे यांनी दिला। त्यानंतर 10 किलो बियाणाला 10 ग्रॅम 22 टिन किंवा 30 ग्रॅम थायरम या प्रमाणात रासायनिक बीज प्रक्रिया करावी। पुढे PSB आणि सिटोबॅक्टर प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणं या प्रमाणात जैविक बीज प्रक्रिया करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रक्रियेमुळे नायट्रोजन आणि स्फुरद खतांची बचत होते, बियाणांची उगवण क्षमता वाढते, रोपं अधिक जोमदार बनतात आणि उत्पादनात वाढ होते। घरच्या घरी बियाणं तयार केल्यामुळे बियाणांवरील खर्च कमी होऊन शेती अधिक किफायतशीर बनते असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी राधानगरी विधानसभा मतदारसंघ समितीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी, सरपंच संभाजी परीट, अजित देसाई, वसंतराव देसाई, तानाजी भोसले, सुनील कावणेकर, अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।